अमेरिकेनं भारतावर लादलेल्या 50% टॅरिफमुळे सोलापुरातील हँडलूम आणि गारमेंट उद्योगाला सुमारे 250 कोटी रुपयांचा मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते। यामुळे सोलापुरातील निर्यातदार आणि उद्योजकांचं टेन्शन देखील वाढलंय। निर्यात जर बंद झाली तर उत्पादनावर परिणाम होऊन रोजगार देखील घटू शकतात। त्यामुळे सोलापुरी उत्पादनांना नवीन मार्केट शोधण्याची वेळ उद्योजकांवर येऊ शकते। पाहूया त्याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। ट्रम्पच्या लादलेल्या टॅरिफचा हँडलूम उद्योगाला फटका। सोलापुरातील निर्यातदार आणि उद्योजकांचं वाढलं टेन्शन। हँडलूम गारमेंट उद्योगाला 250 कोटींचा फटका बसणार। सोलापूरमध्ये टेरी टॉवेल आणि गारमेंट्सचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर केलं जातं। देशाबाहेर निर्यात केल्या जाणाऱ्या टॉवेल आणि गारमेंटमधील 25% निर्यात ही एकट्या अमेरिकेत होते। टेरी टॉवेलची वर्षभरातली एकूण निर्यात 1000 कोटी रुपयांची आहे। यातील 200 ते 250 कोटी रुपयांची निर्यात केवळ अमेरिकेत होते। सोलापुरातनं अमेरिकेत थेट निर्यात करणारेही उद्योजक आहेत। तसंच इतर माध्यमांमधून सुद्धा अमेरिकेत निर्यात केली जाते। मात्र ही निर्यात आता टॅरिफ वॉरमुळे अडचणीत आलेली आहे। टेरी टॉवेलच्या तुलनेमध्ये गारमेंट्सची निर्यात कमी आहे। वर्षभरात 25 ते 30 कोटी रुपयांपेक्षा जास्त तयार कपड्यांची सोलापुरातनं अमेरिकेमध्ये निर्यात होते। टॉवेल, गारमेंट्स आणि इतर वस्त्रोद्योगाची मिळून 250 कोटी रुपयांच्या मालाची निर्यात सोलापुरातनं अमेरिकेत केली जाते। यामुळे सोलापुरातील निर्यातदार आणि उद्योजकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे आणि याचा थेट परिणाम सोलापुरातल्या उद्योजकांच्या अर्थकारणावर तसंच इथल्या रोजगार क्षमतेवर देखील होणार आहे। पुढे उत्पादन कसं करायचं? जवळजवळ 20% माल अमेरिकेला एकूण जे 800-1000 कोटी होतं त्याच्यातलं 20% म्हणजे जवळ 200-250 कोटीचं टॉवेल दरवर्षी जो निर्यात आहे त्याच्यावर निश्चितच त्या उत्पादन घटणार आणि ते फटका बसणार आम्हाला पॉवरलूम उद्योजकांना। अमेरिकेने जे आता टेरिफ लावलेलं आहे त्याच्याबद्दल आम्ही सक्त नाराज आहोत। आमच्या सोलापुरातील यंत्रमागधारकांना, पॉवरलूमला, टेक्स्टाईलला याचा मोठा फटका बसला आहे। अमेरिकेच्या कृषी क्षेत्रातील उत्पादने, सोयाबीन असेल किंवा इतर उत्पादने, त्यानंतर डेअरी प्रोडक्ट हे सगळे भारतात एक्सपोर्ट करण्यासाठी अमेरिका प्रयत्न करते। त्याला वाणिज्य मंत्रालयाने नकार दिला आणि या नकारामुळेच कुठेतरी याचा फटका बसलेला आहे। सोलापुरातल्या वस्त्रोद्योगातील सामान्य कामगारापासून ते अधिकाऱ्यांपर्यंत अशा सर्वांचेच रोजगार यामुळे अडचणीत येऊ शकतील अशी शक्यता वर्तवली जाते। जर का टेरिफ लागलं तर बाकीचे आपलं त्यांच्यासोबत कॉम्पिटिशन असतो। कॉम्पिटिशन मध्ये आपल्याला तिथं टिकून राहण्यासाठी हा टेरिफ कुठल्याही परिस्थितीत भारत सरकारने तोडगा काढून कसं कमी करता येईल याच्यावर बिलकुल ध्यान दिलं पाहिजे। सोलापुरात पॉवरलूम आणि गारमेंटची निर्यात करणारे अंदाजे 200 उद्योजक आहेत। त्यांच्याकडे 15,000 कामगार आहेत। अमेरिकेतली निर्यात जर बंद झाली तर या उद्योजकांच्या उत्पादन आणि उत्पन्नासह कामगारांच्या रोजगारावर सुद्धा त्याचा मोठा परिणाम जाणवू शकेल। सोलापुरामध्ये जे टॉवेल आणि चादर याचं उत्पादन होत आहे दर वर्षाला किमान 250 ते 300 कोटीचं निर्यात फक्त अमेरिकेला होत आहे। त्यामुळे तो व्यवहार पूर्ण धोक्यात येऊन हजारो कामगार बेकार होण्याची शक्यता आहे। एकूण उत्पादनाच्या 25% उत्पादन बंद झालं तरी सोलापुरातल्या उद्योजकांची मोठी आर्थिक कोंडी होऊ शकते। टॅरिफ वॉर जर असंच कायम राहिलं तर त्याला पर्याय म्हणून नव्या बाजारपेठांचा शोध घेऊन उत्पादन बंद पडणार नाही याची काळजी आता उद्योजक आणि सरकारला घ्यावी लागणार आहे। वसीम अत्तार, लोकशाही मराठी, सोलापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।